नागपुरामध्ये दीक्षाभूमी परिसरामध्ये अंडरग्राउंड पार्किंग बांधण्याच्या कामाला आज जोरदार विरोध करण्यात आलेला आहे। आंदोलकांनी तर इथे शेकडोंच्या संख्येने येत बांधकाम साइटवर विरोध नोंदवला। यावेळी जाळपोळीच्याही काही घटना घडल्या। अखेर या कामाला स्थगिती देण्यात आल्याची घोषणा फडणवीसांनी केली आहे। स्मारक समितीने सांगितल्यानुसारच आराखडा तयार करण्यात आल्याचं फडणवीसांनी सांगितलं। स्मारक समिती आणि सर्वांशी बैठक घेऊन पुढील कामाची रूपरेषा ठरेल असंही फडणवीस म्हणाले। हे संपूर्ण परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत आहे, कारण की नागपूर येथील चैत्यभूमीवर काही आंदोलन चालू आहे। काही समाजाची लोक आंदोलन करतात। त्या आंदोलनामध्ये सरकारची तातडीने लक्ष देऊन सरकारचं या बाबतीतली भूमिका काय हे सरकारने या सभागृहामध्ये आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सांगितलं पाहिजे अशी विनंती माझी। दीक्षाभूमीच्या विकासाचा एक आराखडा हा त्या ठिकाणी तयार करण्यात आला। जवळजवळ 200 कोटी रुपये या आराखड्याकरता राज्य सरकारने दिलेले आहेत। दीक्षाभूमी स्मारक समितीने हा संपूर्ण आराखडा त्या ठिकाणी फायनल केला आहे, त्यांनी मान्य केलेला आहे। त्यानुसार त्या ठिकाणचं बांधकाम चाललेलं आहे। मात्र आज त्या ठिकाणी एक आंदोलन होत आहे की ज्या आंदोलनामध्ये या ठिकाणी दीक्षाभूमीला जे काही अंडरग्राउंड पार्किंग आहे ते पार्किंग करण्यात येऊ नये, याचा कुठेतरी स्ट्रक्चरला धोका होईल अशा प्रकारचं आंदोलन चाललेलं आहे। खरं म्हणजे हा संपूर्ण आराखडा स्मारक समितीने अप्रूव्ह केलेला आराखडा आहे। त्यांनी सुचवल्याप्रमाणेच तो आराखडा तयार करण्यात आलेला आहे आणि त्या आराखड्याला केवळ राज्य सरकारने निधी दिलेला आहे। तथापि जी काही त्या ठिकाणची लोकभावना आहे ती पाहता अध्यक्ष महोदय या कामाला स्थगिती देण्यात येते। जे काही लोक आहेत, आंदोलक असतील किंवा इतर जे सगळे स्टेक होल्डर्स असतील, यांची दीक्षाभूमीच्या स्मारक समितीच्या समवेत बैठक घेऊन आणि त्यानुसार या आराखड्यामध्ये काय बदल करायचे असतील ते बदल सगळ्यांनी मिळून सुचवावे आणि पुन्हा एकदा स्मारक समिती आणि सर्वांची बैठक घेऊन त्या संदर्भातला अंतिम निर्णय घेतल्यानंतरच पुढचं काम त्याचं करण्यात येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।